गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? आज आम्ही चाललोय अशाच एका आगळ्या वेगळ्या ठिकाणी, पण ते मी तुम्हाला आता नाही सांगणार. एवढंच सांगेल की सकाळी 5:30 वाजताची आमची बस आहे. GSRTC बस स्टँड कृष्णानगर इथून. ही आहे आमची बस, जी 5:30 वाजता आम्ही पकडली आणि ही आम्हाला सोडणार आहे आमच्या ठिकाणी. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. सकाळी 5:30 वाजता आम्ही निघालो होतो बसमध्ये आणि आता 10:20 झालेत. ॲप्रॉक्स 4.5 तासात आम्हाला बसवाल्याने अहमदाबाद कृष्णानगरपासून अंबाजीला पोचवलं. प्रवास खूप मस्त होता 4.5 तासाचा. कधी सकाळी आम्ही निघालो आणि आत्ता पोचलो कळलं पण नाही. खूप मस्त आहे. तर आज आम्ही आलो आहे अंबाजीला. तर आता पोचल्यानंतर आता नाश्ता करायला थांबलो आम्ही इथे. आता थोड्या वेळात नाश्ता करून झाला की इथे मंदिर आहे, तिथे पाया पडू आणि मग नंतर गब्बर पे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ जे मी टाकेल त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि ते तुम्ही बघू शकाल. बाय बाय. आता नाश्ता करू आम्ही आणि मग पुढे जाऊ. तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतच राहील की आम्ही आता कसं चाललो आहे. तर जनरली आम्ही मॉर्निंगमध्ये निघालो होतो 5:30 वाजता. कृष्णानगर अहमदाबाद बस स्टँड आहे ना, तिथून 1 पर्सन 185 चार्जेस होते बसचे, जी अंबाजी बस स्टँडला आम्हाला सोडलं. बस स्टँड लांब आहे, पण मंदिराच्या इथे ती थांबते बस आणि मग पुढे जाते. ज्यांना अंबाजी दर्शन करायचं ते उतरतात, ज्यांना अंबाजी बस स्टँडला जायचं इतर ठिकाणी तर ते पुढे निघून जातात. असं चला भेटूयात. पुढे काय चालतं मी सांगत राहील, पण तुम्ही पण बघत राहा. लाईक करा, शेअर करा. थँक्यू. आज जाऊन आलो आम्ही, तिथे दर्शन घेऊन आलो. मोबाईल अलाउड नसल्या कारणाने मी तुम्हाला त्याचे फोटोज व्हिडिओज नाही दाखवू शकत, कारण सुरुवातीला जिथे चप्पल स्टँड होतं तिथे मोबाईल ठेवण्याचं पण होतं. जे लॉकरमध्ये मोबाईल व्यवस्थित ठेवतात आणि तुम्हाला टोकन देतात. त्यानंतर तुम्ही आतमध्ये जातात, दर्शन घेतात, बाहेर आल्यावर टोकन जमा करून मोबाईल तुम्हाला परत मिळतं. खूप सुंदर मंदिर होतं, खूप छान आहे. बाहेर पडल्यानंतर आम्ही गब्बर इथे जाण्यासाठी निघालो. 20 रुपये पर सीट असं आम्हाला आधीच सांगितलं होतं. त्यामुळे रिक्षा स्टँडच्या इथून जाऊन आम्ही त्या रिक्षामध्ये बसणार आहे आणि मग गब्बर. तिथून रोपवेमध्ये बसून आपण वर जाऊ शकतो, गब्बर पर्वतवर. रोपवेचं तिकीट 125 रुपये पर सीट. 125मध्ये ते तुम्हाला घेऊन जाणार, रिटर्न घेऊन पण येणार. 1.5 ते 2 मिनटात आम्ही खालून वर पोचलो. वरतून रोपवेमधून जाण्याचे हे दृश्य खूप छान होतं, खूप मस्त आहे. हे आहे प्रवेशद्वार मंदिराचं आणि हे दृश्य आहे बाहेरचं, तुम्हाला दाखवतो. इथून रोपवेने आम्ही वर आलो. हे बघा रोपवे. आणि हे मंदिर. थोड्या वेळापूर्वी आम्ही खाली होतो, मग रोपवेने वर आलो. वर येऊन हे अंबाजी माताचं मंदिर. बोलो अंबे माते की जय. छान मंदिर आहे, खूप थंड शांती येते. खरंच तुम्हाला आवडेल, तुम्ही पण नक्की इकडे या, दर्शन घ्या. बघण्यासारखं ठिकाण आहे. हे मंदिराच्या दुसऱ्या साईडला व्ह्यू आहे. नंतर आम्ही रोपवेमध्ये बसलो आणि परत गब्बरवरतून उतरलो.
आणि स्टेशनच्या साईडला निघालो. तिथून आम्ही बस पकडणार होतो. मस्त वेळ, छान एकदम. इथेच आमची अंबाजीची ट्रिप संपलेली आहे. आता थोडा आम्ही नाश्ता केला, कोल्ड्रिंक्स पिली आणि आता आम्ही चाललो आहे घरी. बस स्टँडला जाणार, तिथून बस पकडणार, तिकडून अहमदाबाद. तर हा आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला तर शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय.